संजीवन दीप होम अप्लायन्सेस लग्न बसण्याची भांडी, फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्सचे भव्य 4 मजली एसी दालन, घरगुती उपयोगाची सर्व भांडी, सोफा सेट, बेड, फर्निचर तसेच सर्व इलेक्ट्रॉनिक्सचे साहित्य एकाच छताखाली आणि तेही आपल्या लेंगरे गावात. आमच्याकडे उधारी जोरदार चालू आहे. 0% व्याजदरात बजाज फायनान्स सुविधा उपलब्ध. चला तर मग आजच संपर्क करा. आपला आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता बागलभाऊ चौक, लेंगरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 996004 0776 9665 41 60 28. आजची पत्रकार परिषद घ्यायचं कारणच असं आहे की काल रात्री न्यूज चॅनेलने विटा नगरपालिकेच्या जे संचलित जीवनधारा कोविड सेंटर जे आपण चालू केलेलं आहे त्या सेंटरमध्ये बिल आकारणीच्या संदर्भात काय अडचणी आहेत किंवा जे डिस्काउंट 15% हा नगरपालिकेने अधिकृतरित्या दिलेला आहे तो तिथं त्या रुग्णांना दिला जात नाही अशी एक धक्कादायक वक्तव्य करून एक न्यूज काल रात्री फ्लॅश केली. आणि खरं तर आम्हा सर्वांना त्याचं दुःख झालं याच्यासाठीच की पण इतकं प्रामाणिकपणे आम्ही सचोटीने आणि एका बाजूला या कोविड सदृश परिस्थितीमध्ये इतर कुठल्याही नगरपालिकांनी, इतर कुठल्याही संस्थांनी, इतर कुठल्याही जबाबदार लोकप्रतिनिधींनी या तालुक्यामध्ये असं कोविड सेंटर चालू करायचा विचार देखील केला नसताना नगरपालिकेनं सलग दुसऱ्या वर्षी या दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा एक चांगलं कोविड सेंटर आपल्या शहरामध्ये असावं जेणेकरून तालुक्यातील परिसरातील नागरिकांना याचा लाभ घेता यावा, त्यांच्या अडचणीमध्ये कुठंतरी त्यांना दिलासा मिळावा या उद्देशानं आपण ह्या सर्व गोष्टी केलेल्या होत्या. सर्वात प्रथम मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो हे जे कोविड केअर सेंटर आहे हे खरं तर आपण जर त्याची माहिती घेतली तर ते समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये चालवलं जाते की जे समाज कल्याणचं हॉस्टेल हे महाराष्ट्र शासनाचं आहे. तिथं लागणारे इक्विपमेंट्स, तिथं लागणारे फर्निचर, फिक्चर्स आणि तिथं लागणाऱ्या इतर सर्व गोष्टी आणि त्या हॉस्पिटल रिलेटेड लागणारा स्टाफच्या नियोजन करण्यासंदर्भात एवढी फक्त जबाबदारी विटा नगरपालिका घेतलेली आहे. बाकी याच्यामध्ये विटा नगरपालिकेचा कुठलाही वेगळ्या प्रकारचा हस्तक्षेप तिथं नाही. तरी परंतु विटा नगरपालिका संचलित कोविड सेंटर म्हणल्यामुळं दुरान्वित त्याची चांगल्या वाईटाची सर्वांगी जबाबदारी आमच्यावर येऊन ठेपते असं चित्र सगळीकडे आहे. आणि अशी जबाबदारी चांगल्याची आणि वाईटाची घेण्यामध्ये आम्ही कधीच मागे पुढे बघितलेली देखील नाही. मी या निमित्तानं असं नमूद करतो पाठीमागच्या वर्षी सुद्धा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण जे कोविड सेंटर चालू केलं 65च्या आसपास काहीतरी पेशंट तिथे आपण ऍडमिट करून घेतले. जास्तीत जास्त प्रयत्न करून कमीत कमी मॉर्टॅलिटी रेशो राहील या हिशोबाने तिथल्या डॉक्टरने सर्वतोपरी प्रयत्न केले. अगदी चांगल्या पद्धतीचं ते कोविड सेंटर आपण पाठीमागच्या वर्षी चालवलं. तो अनुभव आणि त्यावेळेचे चांगले वाईट दोन्ही गोष्टी आपण यावेळी सुधारून घेऊन मागच्या 19 तारखेला 19 एप्रिलला आपण ह्या कोविड सेंटरचा शुभारंभ किंवा सुरुवात केली. हा शुभारंभ सुद्धा तुम्ही मागच्या वेळी आपण आदरणीय पालकमंत्री जयंत पाटील साहेब, कलेक्टर महोदय या सर्वांना एकत्रित घेऊन त्यांच्या हस्ते केला होता. पण ह्यावेळी अगदी परिस्थिती इतकी गंभीर त्यावेळी होती, कुठलाही आपण त्याच्यामध्ये दिमागदार कुठला सोहळा आणि अगदी वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न न करता फक्त लोकार्पण आम्ही सगळेजण तिथं नगराध्यक्ष वगैरे आमचे सर्व पदाधिकारी आम्ही तिथं गेलो आणि तिथे एक प्रेस नोटमध्ये एकाच शब्दात सांगितलं की आजपासून एक कोविड सेंटर आपल्या सेवेमध्ये सुरू होते. ते 19 तारखेला सुरू झाल्यानंतर तिथं पहिल्या 1.5 दिवसामध्ये 38च्या 38 बेड फुल झाले. 38 बेड आपण तिथं ऑक्सिनेटेड बेड आपण हॉस्पिटल सुरू केलेलं होतं. तिथं 1.5 दिवसामध्ये 38च्या 38 पेशंट तिथं ऍडमिट झाले. 27 तारखेला दिनांक 27 तारखेला पहिल्यांदा 8 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेल्या सगळ्या पेशंटचे बिल्स आम्ही जो प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांनी अपॉइंट केलेला जो शासकीय ऑडिटर होता आम्ही त्यांना संपर्क केला. त्यांना आम्ही असं सांगितलं की 8 दिवस झालेत आपण तिकडे आलेले नाही आहात, तरी देखील ह्या एवढ्या पेशंटचं आम्ही ऍडमिट करून घेतले. ह्या पेशंटची अशी बिलं आहेत, आपल्याला ती बिलं आम्ही पाठवत आहोत. त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअपचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. आपल्याला मी व्हॉट्सअपचं सगळं रेकॉर्डिंग आपल्याला या निमित्ताने मी देईन की त्या रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला सगळ्या निदर्शनास येईल की अगदी 27 तारखेला 27 एप्रिलला 8 दिवस पूर्ण झाल्या आम्ही त्यांना सगळी बिलं तिथं पाठवले. त्यांनी ती बिलं पाठवत असताना 7,500 रुपये प्रमाणच पाठवलेली
बिलं त्यांनी आहेत तशीच फॉरवर्ड आम्हाला केलेली आहेत. तिथं कुठेही त्यांनी आम्हाला अशी सूचना केलेली नाही आहे की ऑक्सिजन बेडला एवढा रेट आकारला पाहिजे किंवा ICU प्लस ऑक्सिजन बेडला हा रेट असला पाहिजे किंवा तिथं व्हेंटिलेटर लागला तर एवढं आकारलं पाहिजे, अशी कुठलीही त्यांनी तशी कुठल्याही प्रकारची सूचना दिलेली नाही. तसंच शासकीय नियमानुसार पूर्ण वेळ तिथं त्यांचा शासकीय ऑडिटर उपस्थित राहणं गरजेचं आहे. काल तहसीलदार महोदयाने आपल्या निवेदनात असं सांगितलंय की कुठलंही बिल फायनल आमच्या ऑडिटरनं केल्याशिवाय आम्ही रुग्णाला देत नाही किंवा रुग्ण डिस्चार्ज होत नाही, असं त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. अगदी चुकीचं स्टेटमेंट आहे ते. त्यांनी तसं केलं पाहिजे की काय, परंतु दिनांक 7 मे पर्यंत अशी कुठल्याही गोष्टी आमच्याकडे घडलेल्या नाही. 7 मेला त्यांची सूचना अशी आली की आपल्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनेटेड फक्त बेड आहेत आणि ते जो GR आहे त्याच्यामध्ये आम्ही देखील कन्फ्युजन आहोत. पण ते कन्फ्युजन दूर करण्याच्या निमित्तानं ज्यावेळी मनमंदिर कोविड सेंटरचं उद्घाटन होतं त्यावेळी आदरणीय किरण भाऊ तारणेकर, आमचे नेते आदरणीय भाऊ, आदरणीय अशोक भाऊ, आदरणीय तहसीलदार साहेब, आदरणीय नलवडे डॉक्टर लोखंडे, डॉक्टर अनिल लोखंडे, हे सगळेजण आम्ही एकत्रित त्या उद्घाटन प्रसंगी गेल्यानंतर तिथला बोर्ड पाहिल्यानंतर मी डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आमच्या मनामध्ये आहे की वरती आपण 3 प्रकार लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये ऑक्सिजनेट बेड नुसतं लिहिलेलं आहे, दुसरं ICU प्लस ऑक्सिजन बेड लिहिलेलं आहे आणि तिसरं ICU प्लस व्हेंटिलेटर बेड असं लिहिलेलं आहे. त्याचे प्रत्येकाचे दर तिथे लिहिलेले आहेत, कोणत्या फॅसिलिटी त्या पैशामध्ये द्यायच्या त्याचा उल्लेख आहे. आणि सर आमच्याकडे मात्र असे आकारणी होते की आमच्याकडे ICU उपलब्ध नाही आहे. त्यावेळी ते सुद्धा कन्फ्युजन मध्ये आले. ते सुद्धा म्हटले त्या गोष्टीची आम्ही पण माहिती घेतो. मी तिथूनच आदरणीय कलेक्टर महोदयांना फोन लावला. मी त्यांना सांगितलं सर असं घडतंय. त्यांना मी स्वतः विनंती केली की आदरणीय प्रांतसाहेबांनी बेटा तहसीलदार तुम्ही त्यांना सांगा की असं काही आपल्या सेंटरला नव्हे, सगळ्या सेंटरचे खानापूर तालुका आणि परिसरामध्ये चालू आहे. इथं कुठं जर असं काही घडत असेल, बिलाची आकारणी अवास्तव होत असेल किंवा त्या लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन असेल किंवा ऑडिट व्यवस्थित झालं नसेल तर आपण स्वतः याच्यामध्ये लक्ष घाला आणि आपण स्वतः लक्ष घालून त्या बिलांची काय जी तरतूद आहे, ज्या झाला असेल काय ते बघा आणि तसं सूचना त्या हॉस्पिटलच्या प्रशासनाला द्या की जेणेकरून रुग्णांना जे अपेक्षित आहे तेवढेच पैसे त्यांना तिथं भरायला लागले पाहिजे, त्यापेक्षा 1 रुपया तिथं जादा आला नाही पाहिजे. त्या पद्धतीनं आमची चर्चा झाल्यानंतर त्या दिवशीपासून मग ते सगळी चक्र फिरायला लागली आणि मग ते ऑडिटर आले. मग त्यांनी ऑडिट केलं आणि जीवनधारा कोविड सेंटरच नाही तर तालुक्यामध्ये असणाऱ्या सर्व सेंटरचं कमी जास्त प्रमाणात जे कन्फ्युजन होतं किंवा बिलाची आकारणी कमी जास्त झाली होती ती बिलाची आकारणीचं ऑडिट झाल्यानंतर एक्सेस जे पैसे काय घेतले असतील तर ते परत द्यावे अशी सूचना दिली. आणि काल जो तुम्हाला आकडा तहसीलदारने 11 लाख वगैरे काय तर जो सांगितला तर तो 11 लाख नाही 10 लाख वरती काय तर थोडा आहे, 5-25 हजार रुपये असेल, 10,25,000च्या आसपास असेल. त्यांनी ती लिस्ट दिली, एवढे पेशंट्स त्यांचे एवढे पैसे, ते सगळे पैसे चेकने द्यावेत अशी त्यांची सूचना आली. आणि मी आज अभिमानाने सांगतो की जवळजवळ 90% पेक्षा जास्त पेशंटचे जे होणारे पैसे होते ते ह्या जीवनधारा कोविड सेंटरच्या प्रशासनाने डॉक्टर बंडगर आणि त्यांच्या टीमनं ते सगळे पैसे चेकनं त्या लोकांना परत दिलेले आहेत. हा माझा पहिला खुलासा. दुसरा खुलासा ज्या न्यूज चॅनेलनं असं त्याच्यामध्ये सांगितलंय की ते केरूरच्या कोरून नगरपालिकेनं जो दिलेला डिस्काउंट होता 15%, ज्याची मी घोषणा केली होती ह्या सर्व पदाधिकारी आणि आमच्या प्रशासनाला, नगराध्यक्ष आणि त्यांच्या सर्व टीमला बरोबर घेऊन, आणि त्या निमित्तानं तसा आम्ही ठराव देखील केला होता की ह्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाला मग तो कुठलाही प्रकार असेल, मग तो आपला साधा बेडचा असेल, ऑक्सिजन बेड असेल ना व्हेंटिलेटर बेड असेल, जिथं तो उपचार घेईल त्या उपचार घेतलेल्या रुग्णाला 15% सरसकट सवलत आपण त्या निमित्तानं देत आहोत. आणि मी तुम्हाला आज सुद्धा सांगतो, माझ्याकडे असं रेकॉर्ड उपलब्ध आहे, त्या रेकॉर्डमध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी लक्षात येतील. मी याच्या कॉपी सुद्धा आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून देतो की याच्यामध्ये एकच पेशंट आहे, त्यांना 20 दिवस तिथं तो ऍडमिट होता, 4,000 रुपये पर बेड प्रमाणे 20 दिवसाचे 80,000 रुपये होतात. त्याला 15% डिस्काउंट देऊन त्याचं बिल 68,000 रुपये झालं. त्याचा येणारा लॅबचा इतर सगळं खर्च करून त्याचं बिल जात होतं 99,775 रुपये. तर त्याने 40,000 रुपये जमा केले, त्याचे त्यावेळी 59,000 रुपये यायचे होते. ही जो पेशंट आहे तो शारीरिकदृष्ट्या अपंग होता, माहुलीचे आहे. आमचे सहकारी आदरणीय संग्राम देशमुख माहुलीचे यांनी या पेशंटला आम्हाला रिकमेंड केला होता की तुम्ही आपल्या कोविड सेंटरला करा घ्या, त्याची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. मी तुम्हाला अभिमानपूर्वक सांगतो की डॉक्टर बंडगर आणि त्यांच्या टीमनी त्यांचे 39,000 रुपये बिल कमी घेतले.
म्हणजे 15% डिस्काउंट देऊन परत 39,000 रुपयाचा डिस्काउंट, फक्त 20,000 रुपये ते 59,000 रुपये म्हणजे त्या पेशंटने भरले. अगदी त्यांची घरची परिस्थिती इतकी गरिबीची, इतकी म्हणजे आम्हाला सुद्धा ते हृदय हलवण्यासारखी परिस्थिती, अत्यंत अपंग पेशंट होता. एका बाजूला हे सगळं एवढं क्लिअर असताना नाहक आमची बदनामी करायचा प्रयत्न त्या चॅनेलवाल्यांनी केला असं माझं मत आहे. मी योग्य त्या प्रकारे त्याच्या संदर्भात मी माझ्या वकिलांशी बोलतोय, मी त्यांच्या संदर्भात मला त्याचा खुलासा पण त्यांच्याकडून अपेक्षित आहे की तुम्ही कुठल्या बेसिसवर म्हणताय की तिथे 15% डिस्काउंट दिलं नाही. तहसीलदारांचं निवेदन जर आपण पूर्ण ती बातमी ऐकली बघितली तर तुमच्या लक्षात येईल. ते सुद्धा असंच म्हणताना 4,000 रुपये म्हणताय, 4,000 रुपये आणि 7,500 रुपये एवढंच ते बोलताय. पण जीवनधारा कोविड सेंटरला 15% डिस्काउंट दिला आहे किंवा दिला नाही असा कुठलाही खुलासा त्यांनी त्याच्यामध्ये केला नाही. मी रात्री ज्यावेळी बातमी बघितली, आदरणीय तहसीलदार साहेबांना रात्री मी उठवायला माणूस पाठवून दिला, त्यांना उठवून त्यांच्याकडून मी म्हटलं की सर तुम्ही काल जे स्टेटमेंट दिलं त्याचं तुम्ही स्टेटमेंट दिल्यामुळे कन्फ्युजन झालंय आणि नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही सगळ्यांच्या प्रामाणिकपणे कोविड सेंटर सुरुवात केली, त्याच्यावरती लोकांची बघायच्या नजरा आज बदलते. त्यांनी सांगितलं मी त्यांना बोलवून घेतो, मी त्यांच्याला योग्य प्रकारे खुलासा देतो. त्यांनी सांगितलं प्राण साहेबांना मी रात्री फोन केला, त्यांना पण सांगितले की आता पुढे जाऊन तुम्ही ऑक्सिजनचा प्लॅन नगरपालिकेने उभा करावा म्हणून तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगताय. आणि अगदी मी तुम्हाला अभिमान सांगतो की अगदी अंतिम टप्प्यामध्ये निर्णयापर्यंत आम्ही येतोय की 68 जम्बो सिलेंडर रिफिलिंगचा एक प्लॅन विटा नगरपालिकेच्या वतीनं आपण शहरामध्ये उभा करू शकतो का ह्याचा विचार नगरपालिका करते. आता आम्हाला असं वाटायला लागलं की उद्या परत तो प्लॅन उभा केल्यानंतर मग ह्यो ऑक्सिजनचा सिलेंडर 10 रुपयालाच बनतो, 20 रुपयालाच बनतो का 10 कितीला बनतो ह्याच्यावर पण आमचं ऑडिट निघणार असेल तर मी या निमित्ताने सांगतो की मी नगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो असल्या कुठल्याही भानगडीत करू नका. अनेक लोक आहेत, अनेक लोकप्रतिनिधी या मतदारसंघात काम करतात, मोठमोठे आहेत, इतक्या वर्ष सत्तेत आहेत, इतक्या वर्ष सत्तेचा सगळ्या प्रकारे उपभोग घेतात. त्यांना काय बुद्धी सुचली नाही एखादा ऑक्सिजन प्लॅन्ट उभा करावा, एखादं कोविड सेंटर उभा करावं, कमीत कमी एखादी CCC तर उभा करावी, सुचलं नाही. उगाच आपणच जीवाला लावून घेऊन हे करायचं ते करायचं आणि उद्या हे बदनामीला सामोरे जायचं हे आम्हाला काही पटणार नाही. मी कैलासवासी हनुमंतराव साहेबांचा नातू म्हणून या निमित्ताने सांगतो की साहेबांनी आजपर्यंत आम्हाला काय गोष्टी अशी शिकवून दिले, एखाद्याच्या पोठावर पाठीव मारा पण पोटा कधी मारू नका. आम्ही आज तागात काय गोष्टी अशा इथिक्स फॉलो करतो, असल्या कोविड सेंटर मधून काय तर 2 रुपये मिळावं आमचं घर आणि आमचं राजकारण चालावं एवढं छोटे आम्ही नाही आहोत. हनुमंतराव साहेबांनी इतकं चांगलं सगळं आमच्यासाठी करून घेतले, काम धंदा व्यवसाय माझं कुटुंब आमच्या हे सगळे आमचे फॅमिली मेंबर्स अगदी आम्ही सगळे सक्षम आहोत. कधीही असल्या किरकोळ खाण्याड्या ह्याच्या असल्या ह्याच्यातून काहीतरी मिळावं काहीतरी त्यातनं आमचा वाचला कधी अपेक्षा आम्ही ठेवलं नाही. मग तसंच करायचं असतं तर मग आणखी नुसते मॉनिटर लावून 7,500 रुपये नुसतं बिल घेता आलं असतं. आणि अगदी तुम्हाला माहिती आहे कोविड सेंटरमध्ये काय काय भानगडी चालतात रोज आपण बघतोय. रेडमिशिवरचा काळा बाजार अगदी आपण डोळ्याने बघतोय. किती तर हॉस्पिटलमध्ये ज्या कारणासाठी म्हणजे ज्याचं बिल घेतलंय त्या बेडला माणूसच तो गेला नाही. अगदी 25,000चं औषध आणा, 30,000चं औषध आणा, खरं ते वापरलं जातंय का नाही जाते हे सुद्धा बघत नाही. सगळेजण मागणी करतात कोविड सेंटरमध्ये CCTV लावा, बघा खरंच त्या पेशंटला दिलं, त्याच्या सुद्धा कोणी पाठपुरावा केला नाही. मग अगदीच जर तुम्ही एवढे सज्जन आणि एवढे समाजाच्या त्याचे लोक असाल तर सगळीकडचं एकदा ऑडिट करूया ना, फक्त जीवनधाराच का. पण जीवनधाराच्या बाबतीत सुद्धा तुम्ही स्वतः या, स्वतः सगळे बिल चेक करा, तुम्ही ऑडिटरशी बोला, पेशंटशी बोला. एखादा पेशंट जरी म्हणला असेल की नाही हे वैभव पाटील म्हणतात एक चक खोटं आहे, 15% डिस्काउंट आम्हाला मिळाला नाही असं म्हणला तर येणारा सगळ्या बिल जे असेल, जे सगळं बिल असेल जे आजपर्यंत पे केलं असेल ते सगळं बिल भरायला मी एकटा जाणार. सगळं त्याच नव्हे, अख्ख्या कोविड सेंटरमध्ये त्या आतापर्यंत जेवढे पेशंट झाले त्या सगळ्यांचं बिल भरायला वैभव पाटील स्वतः समर्थ आहे. एवढी माझ्याकडे कर्तृत्व आहे. मी या निमित्तानं पुन्हा एकदा नमूद करतो, करणाऱ्याचं तुम्ही त्याचा हौसला वाढवला पाहिजे. चूक असेल त्याला समजून सांगितलं पाहिजे, त्याची कान उघडणी केली पाहिजे, त्याचे डोळे उघडले पाहिजे. फक्त आपल्याजवळ काहीतरी मीडियासारखा अस्त्र आहे म्हणून पुढे जाणं आणि एखाद्याच्या अगदी सगळ्या गोष्टीचं माफ करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे अत्यंत क्लेशदायक आहे. आम्हाला आज हे तुमच्यासमोर निवेदन देताना दुःख होतं, दुःख होतंय की पुढवून काम केलेल्याला जर अशी जर ट्रीटमेंट मिळणार असेल तर इथून पुढच्या काळात कुणीही नवीन काही उपक्रम किंवा अडचणीमध्ये कुणी कुणाला होणार नाही ही गोष्ट या निमित्ताने तुम्हाला निदर्शनास आणू इच्छितो. या निमित्तानं पुन्हा एकदा मी नमूद करतो, जरी कुणी असं काय केलं असेल आणि मी भावनेच्या भरात एखादी गोष्ट बोललो असेल की नाही मला ते नकोच, मी केलं ते चुकीचं केलं का वगैरे काय, तर ते नाही काय. एक म्हण आहे,
अगदी एक चांगला मंडप सजलेला असतो, लग्नविधीसारखा मोठा एखादा कार्यक्रम तिथं असतो, जेवण खाण तिथं मोठ्या प्रमाणात करायचं चाललेलं असतं, पापड तळून असे एका प्लेटमध्ये ठेवलेलं असतात, एखादा कावळा येतो आणि त्यातला एक पापड घेऊन जातो आणि आपण मग ते सगळं धंदा सोडून त्या पापडाच्या मागे फिरत राहतो. असं आम्ही कधी करत नाही. त्यांना त्यांच्या मतानं बरोबर त्यांना वाटलं असेल एका दिवस त्यांनी माहिती घेऊन दिली असती न्यूज तर मला काहीच वाईट वाटलं नसतं, पण त्यांनी दिलेल्या न्यूजच्या बद्दल आम्हाला वाईट वाटले. तरी पण तो भाग काल रात्रीच माझ्याकडून संपलाय. मी फक्त खुलासा या निमित्तानं करतो कारण की फेसबुक आणि ह्या काही सोशल मीडियाच्या याच्यावरती काही फेक अकाउंटवरनं माझं ज्यांना फार बरं वाटतं त्यांनी मग टक्केवारी एवढी, मग ती असं तेवढं, मी तसं तेवढं वगैरे वगैरे काय तर कमेंट्स वगैरे द्यायला चालू केलेले आहेत. काय तर त्याचे कमेंट्स काय देतात असं मला माझ्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं. त्या निमित्ताने मी त्यांना सांगतो, आपल्या जर खरंच हिंमत असेल तर फेक अकाउंटवरती कमेंट्स न करता आपण स्वतःच्या अकाउंटवरनं कमेंट करावी, त्याचा खुलासा आणि योग्य त्याला उत्तर द्यायला आम्ही सर्वजण सक्षम आहोत. आणि परवा तुम्ही बघितलं असेल करगणीमध्ये एका कोविड सेंटरच्या उद्घाटन आमदार महोदयांनी केलं आणि संध्याकाळी तिथे काय वेगळ्या गोष्टी घडल्या. त्या विषयात सुद्धा कुठल्याही कसल्या प्रकारचं राजकारण आम्ही केलं नाही. उलट पुढे जाऊन मी त्या लोकांना विनंती केली की आपण काय त्यांच्याकडून चूक झाली असेल तर ती पोटात घाला, ही वेळ ती नाही आहे. अगदी पुढे जाऊन आम्ही सर्वांनी सगळ्या राजकीय लोकांनी त्या बातमीचा योग्य प्रकारे आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे झाली असेल चूक तुम्ही पोटात घाला आणि परत पुढे जावा, चांगले तुम्ही कोविड सेंटर ते चालू करू. इतकं मोठं मंच करून जर आम्ही काम करत असतो आणि दुसऱ्या बाजूला आमच्या कुठल्या जर चूक नसताना एखाद्या बातमीवरती जर आपण कमेंट्स करत असाल तर तुमची राजकीय परिपक्वता या निमित्तानं सगळ्यांना दिसत आहे.